चतुर चौकडी अशी सुंदर ओजोड्यानी बंडूपणी जो तो सांगे कथा तयांची मस्ती भरी अन दिवाणी भटक भटकती इकडे तिकडे पाऊल त्यांचे थांबेना इकडे गडबड तिकडे गोंधळ चतुर चौकडी सापडेना चतुर चौकडी चतुर चौकडी चतुर चौकडी कारनामे कसे करते चार चतुर चौकडी चतुर चौकडी चतुर चौकडी माझा बॉल दे. कोण तू? गुड्डू. गुड्डू? कोण गुड्डू? आणि इथे काय करतोयस? बसलोय असाच. असाच? असाच का बसलायस? मला खूप तहान लागली आहे. अरे मग असं सांग ना. थांबवा मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. ओजू, मी तुला एक गोष्ट सांगू? सांग ना. एकदा शेख चिल्ली गाढवाच्या पाठीवर बसून जात असतो आणि त्यांनी त्याचं सामान स्वतःच्या पाठीवर ठेवलेलं असतं. तर मग येणारा जाणारा प्रत्येक माणूस त्याच्याकडे आश्चर्याने बघत असतो. आणि मग नंतर एक माणूस विचारतो, काय रे शेख चिल्ली, ते सामान तू गाढवाच्या पाठीवर ठेवण्याऐवजी स्वतःच्या पाठीवर का ठेवलेस? त्यावेळी शेख चिल्ली काय म्हणतो सांगू? काय? अरे जर का मी ते सामान गाढवाच्या पाठीवर ठेवलं तर त्या गाढवाला ओझं नाही का होणार? हे असतोच काय रे बंडू? तुला ही गाढव म्हणते आणि याला शेख चिल्ली. तू मला चिडवतो? नाकावर एक ठोसा देणार ना? अरे यासाठी शेख चिल्ली तुझ्या पाठीवर उतरायला हवा. तू मला चिडवतोस? तू मला चिडवतोस? बंडू मला कशाला दोष देतोय? तुला गाढव बनवणार शेख चिल्ली बघ. त्याला काय बघू आता? बघ बघ, आधी त्याचा पाय मुरगळला होता ना आणि आता बघ असा उभा आहे. काय ग छकुली, इथे काय करतेस? अगं याला तहान लागली होती म्हणून पाणी आणून दिलं. तुमची खूप मेहरबानी झाली ताई. तिला ताई म्हणतोय. काही काही चुकलं का माझं? नाही रे, तू यांच्याकडे लक्ष नको देऊ. तू पी पोटभर पाणी. हो, आज पाणी पिऊनच पोट भरावं लागणार आहे. म्हणजे म्हणजे मला खूप भूक लागली आहे. मी लोकांना खायला मागितलं सुद्धा, पण कोणी मला दिलंच नाही. काही खायला मिळेल? डोंट यू वरी यार, अभी डायरी डेंजर आहे ना, तुला खायला मिळेल. हा म्हणे खायला मिळेल. डब्यात काय शिल्लक ठेवलंयस का? डब्यात नाही, पण घरी आहे ना, आम्ही यू जातो आणि यू येतो. आईला कळल्यावरती खूप मार पडेल. आईला कळूच द्यायचं नाही. तुझं नाव काय रे? गुड्डू. गुड्डू गुड्डू, तू इकडेच थांब. आम्ही यू जातो आणि यू येतो. चल चल शकुनी चल. ए आई, खायला दे ना लवकर, भूक लागलीये.
झाले ग, कशाला बोंबलतीयस? हे काय, डॅनी कुठे आहे? डॅनी हातपाय धुत असेल. बर. आई लोणचं दे ना. अगं बाई, लोणचं राहिलं. मी कुठून शेवटून येतो. आलो 5 मिनिटात. लवकर ये. आलो 5 मिनिटात. काय ग, ताटातल्या पोळ्या कुठे आहेत? डॅनीनी खाल्ल्या. कधी? आणि तो कुठे आहे? खाली. हा? खाली खाली म्हणजे शॉवरच्या खाली बसला असेल. अगं, एवढी कसली भूक लागली होती मेल्याला? आंघोळ करता करता मध्येच जेवून गेला? अगं आज त्याचा पीटीचा तास होता ना. मग मग गोसावी सरांनी पिदवलं असेल. पिदवलं असेल म्हणजे? अगं पिदवलं असेल म्हणजे घामटा गाळला असेल. काय ग तुमची भाषा पण. ए आई पोळ्या दे ना लवकर. हा आणते. ए डॅनी, नळाचं सगळं पाणी संपवू नकोस हा, लवकर बाहेर ये. आई पोळ्या दे ना. अगं आणते ग. सगळं पोटात. गुड्डूला जेवण देऊन आलास? हो दिलं. आई विचारत होती. सांगितलं शॉवर खाली बसलाय. पलटन. जेव आता. ए लोणचं दे ना. चतुर चौकडी. किती मजा आली ना दुपारी जेवताना. ए पण आईला संशय ना आला. अरे यार पनीर आणि बच्चा नसताना आईला असा कसा संशय येऊ देईल. ए गुड्डू घरी गेला असेल रे. आता कशाला थांबतोय तो? चल आपण बाहेर बघूया. चल चल चल. अरे हा बघ, हा अजून इकडेच आहे. हे काय रे, घरी नाही गेलेस अजून? नाही, तुम्ही मला जेवायला दिलं म्हणून तुमचे आभार मानायला थांबलो. अरे पण एवढ्या वेळ घराबाहेर आहेस तू? अरे आई बाबा वाट पाहत असतील ना तुझी. अरे आम्हाला 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी आई आमची वाट पाहते. अरे माझी आजी तर लगेच गेट पाशी येते. एक काम कर, तुझं आम्हाला घर दाखव, आम्ही तुला सोडतो. नको, मी इथेच बरा आहे. म्हणजे तू आज घरी नाही जाणार? जाईन, पण कधी माहित नाही. उद्या, परवा, तेरवा जाईन कधीतरी. ह्याला तर घरी जायचं टेन्शनच नाही. अरे मग चल, आम्ही खेळायला चाललोय, तूही आमच्या सोबत खेळायला चल. नको, जा तुम्ही, मी इथेच बरा आहे. अरे चल ना खेळायला. नाही, जा तुम्ही. चल आपण जाऊया. 1, 2, 3. पकडा पकडा पकडा. Here. बंडू, माझी किक कसली कडक आहे. अरे बंडू, डॅनी, इकडे. मजा आली यार. अरे, खूप जमलो आज. पेनल्टी मस्त घेतलेली पण मी.
ए त्या गुड्डूचं घर कुठे असेल रे? आपल्याला कसं माहित असणार? ते त्यालाच माहिती असेल. आपण त्याला घरी नेऊन सोडूया. आई म्हणते जो माणूस संकटात असतो ना त्याची नेहमी मदत करायची. चल चल त्याची मदत करूया. मजा आली यार खेळायला. अरे तू मला असतच नाही खेळायला, तुला पण मजा आली असते. झालं खेळून तुमचं? हो. ए चल तुला तुझ्या घरी सोडतो. नको मी इथेच बरं. अरे नको काय, तुझे आई बाबा घरी वाट बघत असतील ना, आणि तू घरी जायला सारखं नाही का म्हणतोस? नाही काही प्रॉब्लेम आहे का? तू आम्हाला सांग, आम्ही तुला नक्की मदत करू. ए तू राहतोस कुठे? मी तिकडे पलीकडे झोपडपट्टीत राहतो, जवाहर नगर मध्ये. रात्री अचानक झोपडपट्टीत आग लागली. सगळे इकडे तिकडे पळाले, मी पण पळालो. सकाळी जाऊन पाहिलं तर आमची सगळी झोपडपट्टी जळून खाक झालेली. मी माझ्या आईबाबांना खूप शोधलं, पण ते मला कुठेच सापडले नाही. झोपडी जळून गेली, आईबाबांचा पत्ता नाही. काय करावं तेच सुचत नाहीये, म्हणून मी या झाडाच्या सावलीत बसलोय. अरे असा किती वेळ बसणार आहेस तू इथे? आता संध्याकाळ झाली, पटकन काळोख होईल. काळोखामध्ये तू एकटाच बसणार? तुला भीती नाही वाटणार? डॅनी, आपण गुड्डूला सोसायटीत नेऊया. मी तर माझ्या घरी नेलं असतं, पण आई बाबा ओरडतील ना. ए मग आपण याला रामलालच्या खोलीत लपवून ठेवूया का? आणि हे रामलालच्या खोलीत नको, आपण तिला आपल्या अड्ड्यावर बाकांच्या मागे लपून ठेवूया. अरे काय मस्त मस्त आयडिया आहे. म्हणजे गुड्डू तू खरंच घरी नाही जाणार? जाईन, पण कधी माहित नाही. ए चल ना आमच्या बरोबर, आमच्या अड्ड्यावर. आम्ही तुझी सोय करू. अरे पण तुला लपून राहावं लागेल. लपून लपून काय राहावं लागणार? आणि रात्री रामलाल वॉचमन ड्युटी करतो ना, तर आपल्याला तो दिसू नये म्हणून. ए चल ना. अरे नको. अरे चल रे आमच्या अड्ड्यावर. काय ये रे ये ये, घाबरू नकोस. सो हा आमचा अड्डा. मोकळत असतो सहसा आहे ना, इथे कोणी येत नाही. आजची रात्र तू इथे काढ, आणि मग उद्याच उद्या बघू काय. पण मला इथे कोणी पाहिलं तर? अरे गपचूप लपून राह रे, आणि उद्या तुझी काहीतरी वेगळी सोय करू आम्ही. हा डॅनी आहे ना, त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना बाहेर निघतात. पण त्याला विचार करायला थोडासा वेळ लागतो. काय ना फणी राणी बच्चन, कल्पनाची आयडिया शोधण्यासाठी ना थोडा विचार करावा लागतो, आणि तेवढी बुद्धी फक्त माझ्याकडेच आहे. बरोबर. आता रात्रभर विचार करतो आणि मस्त आयडिया शोधून काढतो. उजू एक काम कर, रामलालच्या खोलीत जा आणि ह्याला झोपण्यासाठी पांघरूण बिछाने जे काय मिळेल ना ते घेऊन ये. अरे डॅनी, पण रामलालची खोली आता बंद असेल ना? अरे यार हो मॅन. ए मी रामलालकडनं चावी आणू? उजू तू एक नंबरचा ना बिंडो केस. अरे आपण हे गपचूप करतोय ना. मग एक काम कर, रामलालच्या खोलीत खिडकीतून जा आणि जे काही झोपण्यासाठी मिळेल ना ते घेऊन ये. चालेल. तुला झोपण्यासाठी जागा पाहिजे. हा येस येस, इकडे आपण गुड्डूला लपवू शकतो. बंडू हे बाका सरकवायला पाहिजे, म्हणजे जागा होईल. हे बाग सरकव. ए डॅनी, रामलालच्या खोलीतून एवढंच मी आलं. चालेल रे, खूप आहे. अरे उठ ना मधून. गुड्डू ये. आता तू इकडे झोपायचं आणि हा तुझा बिछाना. वा मस्त झालंय काम. डॅनी, पण तू गुड्डूला कोणी बघितलं तर? ते कोण बघणार आहे इकडे? मुंबईत कोणाला वेळच ना बघण्यासाठी. ए डॅनी,
गुड्डूचे आई बाबा भेटेपर्यंत त्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. हो रे, बिचारा आपल्या वयाचा, पण त्याच्या आई वडिलांचा अजूनही पत्ता नाहीये. हो रे, त्याचं घर सुद्धा जळून गेलंय. डोंट वरी यार चतुर चौकड़ी, हम गुड्डू के लिए कुछ भी करेंगे. हाँ, कुछ भी करेंगे. सो चतुर चौकड़ी जिप जैप झूम. चतुर चौकडी. बाबा, आज आमची एक गोष्ट लक्षात आली आहे. कोणती? रोज आपण जरुरीपेक्षा जास्ती खातो, चवीचं आणि चमचमीत. म्हणजे आई कधी गुलाबजाम बनवते तर कधी पुरणपोळी. आणि ते मिळावेत ना म्हणून तुम्ही हट्ट करता, संप उपोषण वगैरे करता. गाई, जगात असं अनेक मुलं असतील ना की ज्यांना एक वेळचं जेवण पण मुश्किलीने मिळत असेल. असे चिकार मुलं असतील ना की ज्यांना गरिबीमुळे उपाशी पोटी झोपावं लागत असेल. डॅनी, नमनाला घडाभर तेल घालू नको. तुला जे काय सांगायचं ना ते लवकर सांग आणि जेव पटापटा. चल, उद्या सकाळी शाळा आहे. हा, बाबा, सांगायचं असं आहे की आजपासून आम्ही आमचं जेवण कमी करतो. म्हणजे 2 पोळ्यांऐवजी 1 पोळी आणि 2 मूठ भात ऐवजी 1 मूठ भात. अरे मग जेवण बनवायच्या आधी हे सांगितलं असतात ना तर मी 2 पोळ्या कमी केल्या असत्या. नो मते नो, तू रोजच्या एवढं जेवण बनवायचं आणि त्यातलं जे आमच्या वाटीचं उरेल ना ते तू आम्हाला बांधून द्यायचं. बांधून द्यायचं? आणि कशासाठी? अगं, कारण हेच अन्न आम्ही कुठल्या तरी भुकेल्या मुलाला देऊ. म्हणजे तो उपाशी पोटी झोपणार नाही. काय बाई तुम्ही, विचित्रच योजना आखता कधी कधी. विचित्र बोल के हमारी योजना का मजाक मत उडाव मम्मा. नाही पण खरंच मान, आपली मुलं गरीब मुलांचा विचार करतायत याचा खरं तर आपल्याला अभिमानच वाटायला हवा, नाही का? मॅडम, तुम्हाला आमची कल्पना पटते आहे ना? पटली आहे. मग आजपासूनच आम्ही ती अंमलात आणू. गुड. आजपासूनच? अरे पण तुम्ही देणार कोणाला ते अन्न? ते आम्ही आमचं बघू ग. ते फनी डबा दे. हे घे. बाबा, हा घ्या. तुम्ही तर अगदी तयारीतच आहात. गुड गुड. अहो काय माधवराव तुम्ही पण ना मुलांबरोबर अगदी मुलंच होऊन जाता. अगं असू दे ग, मुलं काहीतरी चांगलं करतायत ना, आपण प्रोत्साहन द्यायला नको. ही माझी एक पोळी आणि ही माझी भाजी. हा, एक मिनिट. ही माझी पोळी ऍड करा. वा, बघितलं, आपल्या ताटातलं थोडं थोडं अन्न बाजूला काढलं ना तर एक गरीब माणूस पोटभर जेवू शकेल एवढं अन्न मिळतं. चला आता जेवून घ्या, उद्या सकाळी शाळा आहे. चला. बाबा, पण जेवल्यानंतर आम्ही खाली जाणार होता. खाली कशाला? अगं आई, एवढं अन्न बाजूला काढलंय ते एखाद्या गरीब मुलाला द्यायला नको का? करेक्ट. अच्छे काम के लिए देर अच्छी नहीं है. चला घ्या, जेवून घ्या. मालू जर लोणचं. रामलाल अजून ड्युटीवर आला नाही असं दिसतंय. चल लवकर. गुड्डू, ए गुड्डू, भूक लागली असेल ना रे? हे बघ, तुझ्यासाठी जेवण आणलंय. तुमचे आई बाबा ओरडले नाही ना? नाही, बाबांनी तर त्यांनी स्वतःची पोळी दिली. टकती इकडे तिकडे पाव